आणि आता अवधूत गुप्ते हे सिंगर, कंपोजर, डायरेक्टर, फिल्म मेकर आणि बरंच काही आणि सर्व काही हा, सर्व आणि सर्व काही आहे. सर्व काही. तर त्यामुळे काय बरं त्यांना विचारावं. मग मी ठरवलं की फक्त गाणी म्हणायला सांगू का, कारण आत्तापर्यंत मी कधीही तुमची लाईव्ह परफॉर्मन्स ऐकलेला नाही. तर मला काय वाटलं की हे प्रायव्हेट कॉन्सर्ट होऊ शकतं. डाव होता माझा. अच्छा. आणि नाही, मग तुम्ही याच कॉन्सर्टला, मी तुम्हाला सांगतो. नाही एक ऐकून. आणि तुम्ही म्हणालात मी काही गाणार नाही. प्लीज असं नका करू. काहीतरी ओके चला ॲटलीस्ट ऐका दाजीबा आणि ही तरी थोडंसं म्हणून दाखवा मला, ज्यासाठी माझे कान. मुझे प्यार नहीं तुझसे है बा, मुझे दिल विल न को तेरा देबा, मुझे दिल विल न को तेरा देबा, ऐका दाजीबा, ऐका दाजीबा, ऐका दाजीबा, ऐका दाजीबा. हे कसं काय शब्द कुठून सुचले? काही नाही, आले शब्द येतात. म्हणजे काय? डाउनलोड ट्रेनमध्ये लटकत होतो त्यावेळेचे दिवस. Those were the best days of my life. So, however, it was not 69. It must be 96. So, त्यावेळेला मी स्ट्रगल करत होतो. त्यावेळेला हे गाणं सुचलं. पण तुम्ही जे म्हणता नाही कॉन्सर्ट छोटी होईल, तर हे गाणं मी हे सगळे जे रोल्स करतो ना, त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त चांगला आवडता जमणारा माझ्या लाडका रोल जर का असेल तर परफॉर्मर. आय एम द बेस्ट ॲज अ परफॉर्मर आउट ऑफ ऑल दिस. त्यामुळे मी डिरेक्टर त्याच्यापेक्षा सुद्धा जास्त. तर मला हे गाणं ज्या वेळेला तुम्ही माझी कॉन्सर्ट बघायला याल त्यावेळेला मी अगदी शांत गाण्यांपासून सुरुवात करतो. पहिला हाफ माझा असतो ज्यावेळेला मी पत्राचं कारण की शेतकऱ्यांच्या आत्महत्येवरचं गाणं गातो, किंवा उन उन वटातून वाफाळल्या पिरमाची मोगरी मलमल, अशी सगळी रोमॅन्टिक गाणी गातो. आणि सेकंड हाफमध्ये ज्या वेळेला लोक उठतात, बसलेली असतात ती उठतात आणि दंगा करायला लागतात, त्यावेळेला एखादा जीव होतं. तिथे तुम्हाला त्याची खरी मजा येईल. इथे कशी येईल? मग एखादं रोमॅन्टिक गाणं तुम्ही लिहिलेलं. मग पहिली गोष्ट म्हणजे अवधूत गुप्ते रोमॅन्टिक आहेत का? अहो, मला एक बायको आहे आणि 2 मुलं झाली असती का त्याच्याशिवाय, जर का रोमॅन्टिक नसतो तर. लव्ह मॅरेज आहे? हो. कुठे जमलं प्रेम? गल्लीत, मागच्या गल्लीत. सांगा ना. हो, मागच्या गल्लीत. कसं जमलं? कसं जमलं म्हणजे मी माझ्या आईच्या कडेवर होतो, ती तिच्या आईच्या कडेवर होती. आणि श्रीकृष्णनगर नावाची आमची छान कॉलनी आहे बोरिवली ईस्टला, नॅशनल पार्कच्या बाजूला. अजूनही आलात तर मुंबईच्या पेक्षा 2 डिग्री टेम्परेचर कायम कमी असतं. माझ्या घरासमोर नदी वाहते. मुंबईमध्ये बंगला म्हणता येण्यासारखं कुणाकडे नसतो, पण आमचा बंगला आहे. आणि आमच्याकडे बिबटे येतात. आमच्याकडे सगळ्यांना सवय आहे की रात्री जर का उन्हाळ्याच्या दिवसामध्ये गाडी आणल्यानंतर पहिल्यांदा ब्लिंकर मारायचे आणि मगच गाडी आतमध्ये घालायची बंगल्यात, कारण कुठूनही बिबटा उडी मारून येऊ शकतो. अजूनही येतो? हो, माकडं तर दररोज येतात. माझी आई माकडांना हैराण व्हायची. आम्हाला कपडे बाहेर सुकवता येत नाहीत कारण माकडं घालून पळतात. असं आमचं छान श्रीकृष्णनगर आहे. सर्व प्रकारचे पक्षी येतात आणि असं माझं बालपण छान गेलं. तर माझ्या पाठीमागच्या गल्लीत रायकर कुटुंबीय राहायचे, ज्यांची ज्येष्ठ कन्या गिरिजा, हिची मी खरोखर माझी आणि तिची ओळख तिच्या आईच्या कडेवरती आणि माझ्या आईच्या कडेवर मी अशा वयात झाली. आम्ही खेळायचो, जवळच पटांगण होतं तिथे खेळायचो. मग 1ली 2रीपासून 7वी 8वीपर्यंत खेळायचो. 8वीत ज्या वेळेला हया यकलख्त आई और शबाब आहिस्ता आहिस्ता, असं ज्या वेळेला त्यांच्याकडे सौंदर्य आलं, तारुण्य आलं, त्यावेळेला तिला वाटलं हा कोण मित्र हो. मग ती तिच्या मार्गाला लागली. 2-3 वर्षाचा आपला काळ गेला आणि मिठीबाई कॉलेजमध्ये आम्ही परत एकदा एकत्र आलो, जिकडे ती माझी परत मैत्रिणीची ज्या वेळेला मी तिला प्रपोज करून प्रेयसी करून टाकलं. तिने हो म्हटलं? आणि तिने हो म्हटलं. म्हणजे तुमचं प्रेम, तुमचं लव्ह मॅरेज आहे, तुम्ही सांगा तुमच्यात कोणी प्रपोज केलं होतं? कोणी केलं असेल असं तुम्हाला वाटतं? त्यांनीच केलं असणार. हो, मग तसंच आहे. हां, मग तुम्ही काय उत्तर दिलं होतं? हो. कसं त्यांनी विचारलं? ते आता इथे पॉडकास्टवर नाही सांगता येणार. का? माझा मुलगा इथे समोर बसलाय. अरे त्याला शिकायला नको? त्यांनी तर त्याचं शिकेल. सो माझी स्टोरी वेगळी आहे म्हणून सांगतो मी तुम्हाला. त्यांनी तुम्हाला विचारलं, तुम्ही हो म्हटला.
माझ्याकडे असं झालं, मी बायकोला विचारलं, म्हणजे बायकोला नाही, गिरिजाला त्यावेळेला, की गिरिजा असं असं आहे आणि मला आय लव्ह यू. त्यावेळेला सगळे पद्धत तशी होती. आजकाल ही मुलं काय डेट काय करतात आणि वी डोंट हॅव वी हॅव अ थिंग आणि काहीतरी यांच्या व्याख्या काय सिच्युएशनशिप आणि तुमच्या मुलांनी सांगितलं असेल नाही सगळे शब्द तुम्हाला? हो, म्हटलं बाकी सगळं म्हणतं, आय लव्ह यू, यू लव्ह मी म्हणत नाही, बाकी त्याला काय म्हणायचं. नाही म्हणतात, पण ते इट इज लाईक आय लव्ह अब्दुल गुप्ते सॉंग्स, आय लव्ह धिस, आय लव्ह दॅट, तसंच ते आय लव्ह दिस गर्ल असं आहे ते. असं आहे. सो मी तिला विचारलं की असं असं आहे, आय लव्ह यू गिरिजा. तर तिने माझ्याकडे बघितलं, गाण्यात नाही नुसतंच म्हटलं. मग ती म्हणली पळून गेली तिकडनं. हां, काही उत्तर न देता पळून गेली. आणि मग 2 दिवस फोन नाही, काय नाही, माझी बुबडीच वळली होती. मला वाटलं ही चिडली, आता मैत्री होती ती पण संपली, आता ही मला काय परत भेटणार नाही वगैरे. मी संध्याकाळी आमच्या कॉलनीच्या बाजूला असा तो हॅपनिंग जो एरिया असतो, शांतिवनसारखा होता, तिथे आम्ही नाक्यावर मित्र जमायचो. तिकडे ती लांबनं येताना दिसली. मला वाटलं ही अशी पास होऊन निघून जाईल. ती आली, थांबली आणि मला बोलवलं इथे. मला म्हणलं आता ते मारेल बिरेल किंवा काय. परवा तू मला काय विचारलंस? म्हटलं मी विचारलं नाही, मी सांगितलं आय लव्ह यू. हां, मग पुढं काय विचारायचं? हां, म्हणजे मला लग्न करणार आहेस माझ्याशी? तर मी म्हटलं हो. चल म्हणून घेऊन गेली, तर आईबाबांच्या समोरच जाऊन बसवलं डायरेक्ट. मी 20 वर्षाचा होतो. आणि मग बाबांना सगळं सांगितलं होतं असं असं. मग तिकडनं तिचे वडील, माझे वडील पण मित्र होते, त्यामुळे पुढे बॅटिंग चालू ठेवली. पण 23व्या वर्षापर्यंत खेचू शकलो. आय गॉट मॅरिड ॲट द एज ऑफ 23. आय बिकेम फादर ॲट 25. वाव, व्हॉट अ स्टोरी. बालविवाह झाला. हां, बालविवाह झाला. त्रिफळा उडाल्या. तर तुम्ही दोघं एकत्र वेळ कसा घालवता? खरं सांगू का, आता बदललं आहे समीकरण. कारण आम्ही 3 वर्षापूर्वी एक म्युझिक कंपनी चालू केली, जिच्या सगळा कारभार ती बघते, एकविरा म्युझिक, ज्यावर आता माझा लेटेस्ट अल्बम चालू आहे, आई नावाचा. आणि 4थं गाणं आत्ता आलं. आणि ती कंपनी खूप छान चालली. तेव्हापासून ती जरा बिझी झाली आहे परत. परंतु तोपर्यंत माझं करिअर किंवा माझं गाणं किंवा माझी कला हे आमच्या उंबऱ्याच्या आत कधीच आलं नाही, मी येऊ दिलं नाही. मी घरामध्ये म्युझिक सिस्टीमसुद्धा ठेवली नाही. जरा विचित्र आहे. हो, बिकॉज आत्ता आपण बोलत असताना सुद्धा जर का कुठे काही वाजायला लागलं ना गाणं, तर माझं गाणं तुमच्या बोलण्यातलं लक्ष निघून जातं. काय वाजतं आहे, कुठलं गाणं आहे, असं सगळं होऊन जातं. त्यामुळे मी ते तसं होऊ न देण्यासाठी माझा जो स्टुडिओ होता तो काम बाजूला वेगळा ठेवला आणि घर वेगळं ठेवलं. तुम्ही इफ यू गो ऑन माय सोशल मीडिया, माझ्या पत्नीबरोबरचा किंवा माझ्या मुलांबरोबरचा एकही फोटो तुम्हाला मिळणार नाही इतके वर्षात. टाकत नाही, पण कधीच नाही. त्यांचं आयुष्य वेगळं आहे आणि सेलिब्रिटी किड्स किंवा तसं होऊ नये म्हणून मी कधी हे होऊ दिलं नाही. आता मुलं मोठी झाली आहेत, त्यांनी जर का ठरवलं, ते ज्या दिवशी सांगतील की डॅड मला कोलॅबरेशन दे, तर मी देईन कोलॅब. पण तोपर्यंत एकही फोटो नाही टाकला. ही क्लिप शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. संपूर्ण एपिसोड बघण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि सर्व काही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.